श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा स्वामी मंदिरात कार्तिक शुद्ध प्रतिपदा पाडव्या निमित्त दिनांक 22 रोजी अन्नकूट महोत्सव व गोवर्धन पूजन आयोजित करण्यात आले होते। यावेळी सकाळी प्रथम गोवर्धन पूजन, त्यानंतर सत्संग सभा झाली। यात शास्त्री स्वामी विश्वप्रकाशदासजी, शास्त्री स्वामी भक्तिप्रियदासजी, शास्त्री स्वामी सत्यप्रकाशदासजी, कोठारी स्वयंप्रकाशदासजी यांनी उपस्थित राहून भक्तांना मार्गदर्शन केले। यावेळी शास्त्री स्वामी भक्तिप्रियदासजी यांनी सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिर हे खानदेशातील वडताल धाम असून येथे येऊन प्रत्येक जण आपली मनोकामना पूर्ण करतो, त्यामुळे इथे येऊन प्रत्येकाने दर्शन घ्यावे असे आपल्या सत्संगात सांगितले। यानंतर आरती होऊन प्रसाद वाटप झाला। यावेळी असंख्य हरिभक्त दर्शनासाठी इथे उपस्थित होते। पायाचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी स्वामी, शास्त्री स्वामी धर्मकिशोरदासजी स्वामी आणि त्याचप्रमाणे आपल्याला दर्शन देत आहे आमचे शास्त्री विश्वप्रकाशदासजी स्वामी, समस्त पार्षद मंडळ आणि ट्रस्टी मंडळ आणि सर्व हरिभक्त सर्वांना मनापासून जय स्वामीनारायण। काय खानदेशातील वडताल धाम म्हणजे श्री स्वामीनारायण मंदिर सावदा। भगवान श्री स्वामीनारायण यांनी आपल्या कल्याणासाठी आपण सुखी व्हावं, आपल्या जीवाचं कल्याण व्हावं, त्यासोबत आपली पिढीसुद्धा मोक्षाच्या मार्गी लागावी म्हणून भगवान श्री स्वामीनारायण यांनी आपल्याला राधाकृष्ण देव दिले। हे आपले सगळ्यात मोठे भाग्य आहे। ज्याप्रमाणे आज वडतालला लक्ष्मीनारायण देव दिले, संपूर्ण गुजरात दक्षिण देश याचं कल्याण लक्ष्मीनारायण देव यांनी केलं, त्याचप्रमाणे भगवान स्वामी यांनी या खानदेशाच्या धरतीला सुद्धा राधाकृष्ण देव दिले आणि त्या राधाकृष्ण देवाचा आज जेव्हा अन्नकूट आणि संपूर्ण भाव जेव्हा आपण त्या राधाकृष्ण देवाला अर्पण करत आहोत तर आपण खूप भाग्यशाली आहोत। 2025 हा खूप वाईट वेळ गेलेला आहे। आपल्याला माहीत आहे शेतकऱ्यांना फार नुकसान झालं, देवसुद्धा काही थांबत नाही आहे, परंतु आज आपण जे शेतामध्ये उत्पन्न केलं, आपण जे काही जीवनभर कमावलं, या वर्षामध्ये कमावलं, जो आपला जो काही भाग आहे, 10वा भाग श्रीमंत असला गरीब असला तर 20वा भाग तो परमेश्वराला अर्पण केला पाहिजे अशी आज्ञा भगवान श्री स्वामीनारायण यांची शिक्षापत्रीमध्ये आहे। आणि आज मनामध्ये खूप आनंद आहे। सांगू इच्छिणार संतांचे शब्द पडले, आम्ही वरती सांगितलं की आपल्याला हे बनवून आणायचं आहे। एक पण स्त्रीने विलंब न करता लगेच आपले नाव लिहाडले आणि जे काही यथाशक्तीप्रमाणे सर्व स्त्रियांनी जे काही बनवून आणलेलं खूप मनामध्ये आनंद आहे। हेच आपले सगळ्यात मोठे भाग्य आहे की आपल्या घरामध्ये जे काही होतं ते आपण आज परमेश्वराला अर्पण करत आहोत। आणि राधाकृष्ण देव म्हटले, आपल्याला कदाच देव आपल्या जवळ आहे म्हणून महिमा थोडा कमी असेल असं म्हणण्यात काही हरकत नाही। गंगा किनारी जे राहतात त्याला गंगाचं महिमा जरा कमी असतो, परंतु जेव्हा वेळ येते, जेव्हा संकट येतं तेव्हा हेच देव आपल्या सोबत उभे राहता। ही या सत्संगाची सगळ्यात मोठी आपली खासियत आहे। म्हणून जीवनामध्ये असं लागलं की आम्ही थकून गेलो, पुढे काहीच मार्ग दिसत नाही आहे, फक्त एकदा भक्तिभावाने राधाकृष्ण देवकडे या, डोकं ठेवा, आपले संकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आज अन्नाचा महोत्सव नाही, हा महोत्सव म्हणजे भक्ती, सेवा आणि समर्पणाचा हा महोत्सव म्हटला जात असतो भक्तांनो। आणि अशा माध्यमातून आपण या श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये त्याचप्रमाणे राजस्थान असो, गुजरात असो, वेगवेगळे विविध देशांमध्ये सुद्धा याप्रमाणे अन्नकूट महोत्सव साजरा करण्यात येत असतो। आपले सद्भाग्य आहेत की आपल्याला असा दिव्य लाभ मिळत असतो। भक्तांनो, आता सुंदर आरतीची वेळ झालेली आहे।
आणि सुंदर अन्नकूट महोत्सवाची आपल्याला आरतीचं दर्शन करायचं आहे. आपण जाऊ या आरतीकडे. अस्तु. धन्यवाद. जय आहे ना और पण घेता नाही आहे ना वाढत